एक्सएनएसचा मेल आला आहे की 11 तारखेपासून नवीन रजिस्टर अकाउंट होणार नाहीत. त्यांच्या काहीतरी सर्व्हरला प्रॉब्लेम आला आहे. त्याच्यामुळं इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियाला, इन्फ्लुएन्सरला, इकडं तिकडे यूट्यूबला असं वाटायला लागलं की एक्सएनएस बंद होणार आहे. तसं एक्सएनएस काय बंद होणार नाही म्हणून असा काय मेल नाही. पण ते कसं आहे, ती मोठी इन्फ्लुएन्सर काय करते, ती त्यांचं दुसरा ब्रोकर असते, त्यांना कमिशन मिळतं. म्हणून ती म्हणते ती एक्सएनएस बंद व्हायला लागले. एक्सएनएसचा पहिला काहीतरी प्रॉब्लेम आला नाही काय, पहिल्यांदा काय मध्ये प्रॉब्लेम आला डिपॉझिटचा. UPI बंद झाला होता, UPI डिपॉझिट इंडियात. परत काय तर 10,000 काय $100 डिपॉझिट करता येतं, त्याच्या आत डिपॉझिट करता येत नाहीत. आता अकाउंटवर डिपेंड आहे ती आता पण एक्सएनएसला कुठं आता नवीन रजिस्टर होणार नाही म्हणजे जे इन्फ्लुएन्सर लोक आहेत त्यांना कमिशन मिळणार नाही. सांगतोय कमिशन मिळणार नाही. कमिशन नाही मिळणार. मग ते म्हणणार दुसरे अकाउंट आहे, दुसरं एक लिंक देतो, त्याच्यावरून तुम्ही अकाउंट ओपन करा, तिकडे तुम्हाला कमी चान्स भेटला म्हणलं माणसं मारून घेतली ना. अरे चान्स भेटला, पण ती एक्सएनएस बंद होईल असलं तसलं आप व्हायला लागलं ना. एक ट्रेडर म्हणला म्हणून झालंच का? एक ट्रेडर नाही रे, बऱ्यापैकी असं म्हणते ती. आपल्यासारखा माणूस भेटतोयच की. नाही ठीक आहे, भेटणं गरजेचंच आहे, कारण का आपला पैसा आहे त्यात. त्यांचं सांगणं पण काम आहे. पण ना त्यांचं सांगताना आपण ही पण बघायचं की ते दुसरं काय सजेस्ट करतात आपल्याला. कारण त्यांना कुठली तर दुसरी गोष्ट त्या गोष्टीचं त्यांना जाहिरात करायची असते, त्यामुळं ती ह्या गोष्टीला ओढून धरतात जास्त. 1-2 ट्रेडर असे आहेत आमच्या, म्हणजे मराठी ट्रेडर आहेत. त्यांनी असं सांगितलं की एक्सएनएस बंद होणार आहे आणि एक्सएनएस बंद होणार आहे आणि माझ्याकडे एक माझा ब्रोकर आहे, त्या ब्रोकरवर तुम्ही अकाउंट ओपन करा, मग त्यांना पैसे मिळणार, त्यांना सगळं म्हणजे कमिशनचा धंदा चालू आहे मार्केटमध्ये. पूर्ण जी इन्फ्लुएन्सर आहे ती का जी सांगते ती जी माझ्या अंडरखाली अकाउंट ओपन करा, हे सगळ्या कमिशनवर कॅपिटल गोळा करते. त्यांना कॅपिटलच्या आधीच कमी असते, त्यातनं ही कॅपिटल गोळा करते ती आपल्याला अंडरखाली अकाउंट कार्ड लावते ती आणि कॅपिटल गोळा करते ती. हीच खेळा सगळा. आणि आता एक्सएनएसचं जर बघितलं ना, इश्यू काय झाला आहे, त्यांच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम आला आहे. आता बघा, एखाद्या वेबसाईटचं कसं असतं, आता मी पण एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे म्हणून सांगतो, एखाद्या वेबसाईटला जर जास्त जणांनी व्हिजिट केलं किंवा एकदम प्रेशर आणला ना, तर ती वेबसाईट एकतर लोडमध्ये चालते, नाहीतर ना कुठल्या तर सर्व्हर्समध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे काय होतं माहिती आहे का, काय तर त्यांच्या कोड्समध्ये चेंज झालेला असतं. ती सगळा भाग आतला राहिला विषय त्याचा नाही. आपल्याला विषय काय बोलायचा आहे, एक्सएनएस ही जो प्लॅटफॉर्म आहे का, ती बंद पडेल का? नाही बंद पडत. तसं कसं आहे, त्यांनी सांगितलं की सर्व्हरला प्रॉब्लेम आलाय. सर्व्हरला प्रॉब्लेम आलाय फक्त म्हणलं ती, त्यातनं फक्त नवीन अकाउंट चालू होणार नाही. त्यांनी सांगितलं 11 जुलैपासून जे अकाउंट ट्राय करतील नवीन काढायला, त्यांचे अकाउंट ओपन होणार नाही ती. म्हणजे बाकीचे तर हाय असं चालू राहणार आहे, बंद तर पडणार नाही पहिली गोष्ट. आता त्यांनी इथून पुढं का सांगितलं, 10 जुलैला त्यांच्या सर्व्हरला प्रॉब्लेम आला. आता तुम्ही 11 जुलैला तिथं जाऊन एखादं नवीन अकाउंट ओपन करायला गेला, काय डिपॉझिट केलं नाही अकाउंट ओपन केलं. आता अकाउंट ओपन केल्यानंतर डिपॉझिट करणं साहजिकच आहे ना. तुम्ही डिपॉझिट करायला गेला, आता त्या सर्व्हरला प्रॉब्लेम आहे एकतर, बरोबर आहे का. म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम ती पूर्ण मॅनेज करत असते ती. त्यातनं तुमचं अजून डिपॉझिटचं विड्रॉलचं मध्येच काय बंद पडलं, काय केलं, तुम्ही 10,000 डिपॉझिट केलं आणि झालंच नाही डिपॉझिट, तुम्ही कुणावर ढकलणार आहे? एक्सएनएसवर ढकलणार आहे ना. उद्या तुम्ही त्याला बदनाम करणार आहे. उद्या त्याला तुम्ही बदनाम करायला गेले की त्यांची मार्केटमध्ये खाली पडणार ना, त्यांचा ब्रोकर मार्केटमध्ये खाली पडणार आहे. ही सगळा त्यांचा इश्यू झाला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की 11 जुलैपासून पुढचे अकाउंट आम्ही स्टॉप केले. ती एक्सएनएस बंद पडणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल, तुमचं फंड असेल त्यात, तर तुम्ही काढून घ्या. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर एक्सएनएस बंद पडणं साहजिकच नाही. एवढं माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आमच्यापाशी काय लय पैसे नाही, तर त्यामुळे आम्ही काय काढणार नाही. आमचे $40-50 खेळ आहे, कुठे $40-50 काढणार नाही. आणि राहिला विषय, ज्याच्याकडले ज्याच्यापाशी $2,000-4,000 आहेत, त्यांनी काय करावं, $4-5 अकाउंटला ठेवा, तेवढं $4-5 अकाउंटला ठेवून ट्रेड करावं. नाहीतर मग जेवढा प्रॉफिट झाला तेवढं ठेवा, तेवढं तर बाकीचं काय ठीक आहे, काढून घ्या तुम्हाला जर वाटत असेल. उद्या बंद पडलं नाही घाला व्हिडिओ बघितला म्हणजे पुन्हा लोक म्हणायची मातृशोध म्हणली होती चालू आहे असं. तसं काय होऊ नये. ज्याचं त्याचं त्यांनी काढून घ्या. आमच्या $40-50 आहेत, त्यामुळे आम्ही काय
काढत नाही काढत नाही. झालं बंद तर झालं बंद काय आता. झालं पण तर मग काय असतं मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी एखाद्या ब्रोकरला मोठं व्हायचं असेल ना तर ही दुसऱ्या इन्फ्लुएन्सरला पैसे देऊन काय तर करून नवीन ब्रोकर आणते ती. नाही आणि नवीन परत ब्रोकरचा विषय नाही रे. ही गेम तीच आहे ना, इंटरनल मार्केटिंगचा गेम हीच आहे. एवढं हे असली मोठं घोटाळा चालतात आणि एक्सनेस ॲपचा एवढा काय असे जे आहे घोटाळे नेते लोक घोटाळा कसलं मोठं आहे ह्याचा एक्सनेसचा काय विषय नाही. विषय काय आहे माहिती आहे का आपण कशामुळे माहिती आहे काय जे आपल्या इंस्टाग्राममध्ये जे आहेत का फॉलोअर्समधली इकडली तिकडली त्यांनी काय केले त्यांनी सांगितले की बाबा ह्याचा पहिला बी असा प्रॉब्लेम आला ह्याचा आता बी असा प्रॉब्लेम आहे. हां काय काय म्हणते ती बरं का असं हे होणार पण कसं असते नवीन अकाउंट चालू केली हां रजिस्टर की नवीन अकाउंट रजिस्टर होणार नाही ती. म्हणजे इन्फ्लुएन्सर लोक आहेत त्यांच्या खालच्या आयडिया बिड्या त्या आता आपलं कोण मित्र नाही त्यामुळे आपल्या खाली कोणाची आयडी बीड नाही काय नाही आपणच कोणाच तरी अंडर आहे अकाउंट त्यामुळे आमचं कमिशन कुणाला जाते काय माहिती. हां त्याचा काय विषय नाही जाऊ द्या कुणाला जाऊ द्याचं चांगलं होतं त्याचा काय विषय नाही. पण नवीन लोकांना ते जी इन्फ्लुएन्सर लोक आहेत मोठी मोठी हां त्यांचं तर प्रॉफिट आहेच पण त्यांना प्रॉफिट होतोच पण साईड इन्कम म्हणून रेफरन्स पैसे आहेत आपलं कमिशनवर सगळे ट्रेडर मोठे झाले ती. तसं काय तसं म्हणू शकत नाही काय काय हा, ट्रेडर पण काय काय ट्रेडर trader आहेत ते. काय 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 trader आहेत ते, मी म्हणत $2,000 नाही. $4,000 पण विड्रॉल पण आहे पण maximum पण पण जर नवीन अकाउंट रजिस्टर झाली नाही ती तर त्यांना पैसे कमिशन येणार कुठनं हा म्हणून ती म्हणते ती दुसरीकडं. आता दुसरं एक उदाहरणार्थ दुसऱ्या ब्रोकरचं आम्हाला काय नाव माहिती नाही आम्ही काय दुसरे यूज केले नाहीत आम्ही 2-3 यूज केले ते फक्त एक्सएम डॉक्टर पण पडलं ऑक्टा काय आता यूज करत नाही ऑक्टा 2023 यूज करत होतो आणि 2-3च माहिती आहे आम्हाला. दुसरीकडे मग ते असते कोणाचं हे जर रेफरल असते कुठं काय असते ह्या त्या ही ते पैसे देऊन पैसे देऊन मॅनेज केलेले असते त्या गोष्टी नाहीतर मग तिकडून त्याला कमिशन चालू होतं. उदाहरणार्थ काय होतं एक्सचेंज बंद झालं म्हटल्यावर ते काय म्हणणार तुमचा आय बी चेंज करा पार्टनर कोड चेंज करा तुम्ही हिकल्या साईडला ट्रेड करा त्यांना पैसे मिळतात. त्यांना जर पैसे मिळू तरी त्यांचा पैशाचा विषय नाही रे आपल्या सर्व्हिसला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे आपल्याला पेमेंट डिपॉझिटला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे विड्रॉलला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. मग कसं का असं नाही ॲप एक्सचेंज असो नाहीतर काय कसलं बी ॲप असो फक्त डिपॉझिट आणि विड्रॉलला प्रॉब्लेम आला नाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे विदिन टाइम. एक्सएनएसला मला वाटतं 1 वर्षात अजून प्रॉब्लेम कधी झाला नाही. मी वापरतोय तिसऱ्या 4थ्या मिनिटाला विड्रॉल असं ना 5 मिनिटाच्यात विड्रॉल आहे 5 मिनिट सुद्धा लागत नाही इकडे जाऊन इकडे रिफ्रेश मारले विड्रॉल येतो. असं काय आम्ही प्रमोट करायची गोष्ट त्यामुळे व्हिडिओ कुणी काय घाबरत नाही कोण घाबरायचा विषयच नाही कारण आम्ही प्रमोट काय करायचं ज्याला आपले 4-5 व्ह्यूज जाणार फक्त कसं आहे माहिती आहे का सेफ खेळा सगळ्यांनी की एखाद्याच्या अकाउंटला जास्त पैसे असलं मी म्हणतो जेवढा प्रॉफिट आहे तेवढा तुम्ही एंट्री किती घेताय त्यावर डिपेंड $4-5 असलं तरी एंट्री घेऊ शकता तेवढा अकाउंटला डॉलर का लई मोठा ट्रेडर असला 2-3-5-10,000 अकाउंट तर ते आपला काय व्हिडिओ बघणार नाही ती मोठा माणूस असणार आहे $1,000-2,000 पर्यंत आपला माणूस व्हिडिओ बघेन जास्तीत जास्त $50 पर्यंत बघितला तर काय नाही. $50 आपल्याकडे आहेत ना आपल्या लेवलची माणसं आपल्या पैसे राहिले तर चांगली गोष्ट आहे. लय काय घाबरू बिबरू काय नका मेसेज करा काय घाबरायचं कमेंट करा कमेंट केलं तर काय त्याला रिप्लाय येईन काय 100% 2 मिनिटात रिप्लाय देते मुकुंदची आयडी काय विषय नाही 100%. फक्त लय लोड घेऊ नका रोज ट्रेडिंग करा वाटलंच तर फंडेड अकाउंट यूज करा. आणि तुम्हाला जास्त इश्यू आला तर फंडेड अकाउंट कुठलं यूज करायचं कुठलं आपण बनवूया त्याच्यावर एक व्हिडिओ स्पेसिफिक. फंडेड अकाउंट आता हे एक्सएनएसवर व्हिडिओ आहे तर सर्वांचा प्रॉब्लेम आहे बाकी काहीच नाही सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि ट्रेडिंग बंद पडणं असं काय डोक्यात आणणार की एक्सएनएस नसलं दुसरं हाय दुसरं नसलं तिसरं आहे तिसरं नसलं जग चाललंय ट्रेडिंग बंद पडल्यावर जग बंद पडेल ना बंद पडलं नसलं पुन्हा फिरून इंडियन मार्केटला इंडियन मार्केटला इकडे आलोय आपण फिरून इंडियन मार्केटला जायचं इंडियन मार्केटचा व्हॉल्यूम वाढणार आहे मग ही व्हॅल्यूम वाढला म्हणून तर एक्सएनएस बंद केली ना. ही जी वेग आहे स्प्रेडचा नाही एक्सएनएस सॉरी फॉरेक्स मार्केटमध्ये कसं आहे ब्रोकर ही ह्याच्यामध्ये जाते स्प्रेडमध्ये जाते कट होऊन. इंडियन मार्केटमध्ये पण असंच व्हायला पाहिजे स्प्रेडमध्ये कट होऊन जायला पाहिजे त्यांचं ब्रोकरेज म्हणजे 20 रुपयाची कट होते का एका ट्रेडचं ती लागतानाच निगेटिव्हमध्ये लागायला पाहिजे म्हणजे माणसांना असं वाटलं काय फरक पडणार आहे असं बी कट होणारच नाही सेपरेट 20 नाही ते आपल्याला डोळ्याला दिसतंय ना 20 रुपये ब्रोकरेज कट झालेलं पण इकडे दिसत नाही ना आपल्याला. फॉरेक्स मार्केटला डोळ्याला दिसत नाही म्हणजे कुठे तर जाऊन आपण बघू शकत नाही की बाबा माझं 20 रुपये 25 रुपयाचं ब्रोकरेज कट झाले. ते काय करते लावतानाच क्वांटिटी असला कसं काय शॉर्ट येत नाही काय. हां मी काय म्हणतो इंडियन मार्केटला जर स्प्रेडचा काढला ना त्यांनी तर ब्रोकरेज पण कट होईल पण आपल्याला दिसणार नाही ना कुठं
पण आता कुठली पण तुम्ही ॲप यूज करत असाल तर तिथं जातं ना, तिथं दिसतं आपल्याला 20 रुपये ब्रोकरेज गेले, 25 रुपये ब्रोकरेज गेले. असं त्यांनी ब्रोकरेज बंद केलं आणि स्प्रेडनुसार जर ब्रोकरेज चालू केलं तर कुणाला दिसणार नाही. मग इंडियन मार्केटकडे माणसं वळणार. हे स्प्रेड म्हणजे ब्रोकरेज झिरो होतं, त्यामुळं फॉरेक्स मार्केटकडे माणसं आली. तिकडे पण तसं करायला पाहिजे इंडियानं, म्हणजे जी सेबी वगैरे काय ज्याच्या कंट्राक्ट चालतं ना. ही आपल्यातली लोक तिकडे आले त्यामुळे व्हॅल्यूम वाढलाय तिकडला मला तर वाटतं. लोक वाढल्यामुळे व्हॅल्यूम हां, वाढतो ना. बरोबर आहे की. म्हणून इंडियन मार्केटचा व्हॉल्यूम कमी झाला आहे. कमी झाला नाही. प्रीमियम कुठं एक रुपया वाढत आहे, जायला कुठं तर वाढला तर नाही नाही, तर हळूहळू इंडियन बघतो मार्केटला पण डोकं शिफ्ट होणार आहे तिकडे ते. आता कसं आहे माहिती, मला वाटतंय एक्सचेंजला पण 18% जीएसटी लावलाय वाटते आता मला, असं मी कुठेतरी बघितलं झालंय आम्ही. डेल्टा एक्सचेंज बहुतेक, म्हणजे थोडक्यात 18%. लिगली केलं जाते ना. डेल्टा एक्सचेंज हे लिगली वेनी म्हणजे थोडक्यात विड्रॉल घेतलं तर 18% टॅक्स करून आपल्या अकाउंटला पैसे येणार. तसं हळूहळू हे असलं ॲप सुद्धा होणार आहे, एवढा काय आहे त्या ॲप ऑलरेडी, पण ते कसं प्रमोटर्स प्रमोट करत नाही त्या ॲप, त्यामुळे ते वरी नाही. आहे त्या ॲप भरपूर ॲप आहे. लयच तुम्हाला जर मोठं ट्रेडर बिडिंग फिलिंग होत असलं ना, आपण सिटीजन चेंज करून दुसऱ्या ॲप कडे जाऊन काय बी करू, आहे टेन्शन घेऊ नका. कामाला जाऊ दुबईमध्ये ट्रेडिंगच करायची. पण हां, जायचं दुबईमध्ये कामाला, काम करायचं, काय बी करायचं, ट्रेडिंग करायची, काम करायचं, ट्रेडिंग करायची, काम करायचं. एक जी पैसा आला की मोठं व्हायचं. चालते. Direct गाडी एक्सरेस बंद होऊ शकत नाही, एवढं चांगलं कर म्हणा त्याचं. आपलं पैसे एक्सरेस बदले गुतले तर आपला किती लॉस झालाय सारखा. आपलं पैसे आता म्हणलं बंद नाही पडणार. हां, नाही आपले पैसे त्यात बंद नाही पडणार. आमचं पैसे लय घेतले एक्सनेस, एक्सरेस लय पैसे घेतलेत आमचं, त्यामुळे बंद नाही पडणार. लय डॉलर त्यांनी आमचं खाल्ले, तर तुम्हाला शिकवतो, तुम्ही प्रॉफिटेबल व्हायचा ते एक्सरेसचं पैसे सगळं आम्ही रिकवर मग बंद पडणार. मग ठीक आहे. एवढं कर्म चांगलं नाही एक्सरेस बऱ्याच मार्ग. हां आमचं पैसे घेऊन. हां, एवढं चांगलं नाही कर्म ते. आमचं पैसे रिकवर झाल्यानंतर, रिकवर व्हायला किती दिवस लागेल काय सांगू शकत नाही आता, पण कॅपिटल ग्रो करतो, कॅपिटल ग्रो करून ह्या लय मोठा अकाउंट यूज करायचं. आकडा मोठा आहे थोडासा, आता सांगू शकत नाही. मग तेवढं रिकवर झाल्यानंतर एवढं असं जसं जे कर्म असते तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळं एवढं लवकर बंद पडायसारखं नाही. चालते, चला 11 12 मिनिटाचा व्हिडिओ झाला. 12 मिनिटाचा व्हिडिओ झाला. पुढल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा.